मॉर्निंग. आणि आजचा दिवस आहे दुसरा. पहिला दिवस तर तुम्ही बघितला असेल. आणि आता आम्ही डायरेक्ट रेडी झालो जिमसाठी आणि निघालो आहे. रिद्धूला शाळेत सोडवलं, पण मी माझा मोबाईल विसरली होती, सो परत आली आहे आणि आता आम्ही चाललो आहे जिममध्ये पटापट. आणि काल मी व्हिडिओ बनवायचं विसरली होती वर्कआउट. काल माझा लेग डे होता, खूप पाय दुखत आहेत आणि आज अप्पर बॉडीचा वर्कआउट आहे, तोही तुम्हाला दाखवते मी. तर हे जे वर्कआउट मी तुम्हाला दाखवते, मला भरपूर वर्कआउट केलं आहे मी आज, पण मला प्रत्येक व्हिडिओ काढणं प्रत्येक एक्सरसाइजचं सध्या पॉसिबल होत नाही आहे. पण मी आज कोणतं वर्कआउट केलं याची लिस्ट मी आता स्टार्टिंगलाच दिली आहे, तर ती लिस्ट तुम्ही फॉलो करू शकतात. आणि तुम्ही एकदमच बिगिनर आहात, म्हणजे याच्या आधी कधीच वर्कआउट केलेलं नाही आहे, तर एकदम हळूहळू सुरुवात करा. आणि मी सजेस्ट करेल, जर तुम्हाला काहीच नॉलेज नसेल याच्या आधी, तर सरळ पर्सनल ट्रेनर लावून घ्या जिममध्ये. जिम झाली आहे, वर्कआउट झालं आणि आल्या आल्या प्रोटीन पावडर लगेच प्यायची असते, पण मला टिफिन बनवायचा होता, यांना ऑफिसला जायचे उशीर झाला होता, त्यामुळे आता टिफिन बनवते आणि आजच्या डाएटमध्ये काय मी ते दाखवते. आणि जे वर्कआउटचं जे मी व्हिडिओ आहे सध्या मला बनवता येत नाही, कारण मी जिमला गेल्यानंतर सध्या माझाच पहिला वीक असल्यामुळे मला समजायला परत सगळ्या गोष्टी वर्कआउट करायला मला वेळ मिळत नाही आहे. त्यामुळे मी जे वर्कआउट करते तर ते मी तुम्हाला नेक्स्ट किंवा त्याच्या नेक्स्ट वीकमध्ये प्रॉपर दाखवेल. तर आजचा डाएट आहे 3 अंडी, थोडा भात आहे, हे मी नाही खाणार आहे, त्यांना देणार आहे टिफिनमध्ये. त्यानंतर हे सॅलड आणि उसळ. आणि मी पण हे आता सध्या तर मी उसळ आणि अंडी खाणार आहे. तर हे पण गेले ऑफिसला. आणि आज असं झालं की आम्हाला जिमवरून येतानाच लेट झालं, त्यात हे ऑफिसला जाणं म्हणून मला टिफिन बनवायचा होता. तर मी आज प्रोटीन पावडर पण घेतली नाही आणि काहीच नाही, पाणी पण पिलं नाही मी अजून. तर लगेच आंघोळ केली लगेच, आणि लगेच आता रिद्धूला आणायचा टाईम झाला माझा, त्याला आता घ्यायला चालली आहे, तो लगेच येईल. मग आता आल्यावर मी प्रोटीन पावडर वगैरे घेईल, अंडी खाईल आणि मग पुन्हा लंच करेल. आणि आज सकाळी फक्त मी कॉफी पिऊन गेली होती. तर वर्कआउट सुरू केलं आहे ना, तुमचा खूप गॅप असेल ना, तर तुमचे हातपाय इतके जास्त दुखतात की तुम्हाला, आता मला सध्या मी लेग डे होता ना काल होता, पण त्याचा असर आज आहे. मला चालता सुद्धा येत नाही आहे, एवढे पाय दुखत आहेत, उठताना बसताना इतका त्रास होतो. पण तुम्ही तरी पण तुम्हाला वर्कआउट करायचं आहे, कारण तुम्ही एक वेळ अशी येते, म्हणजे 8-9 दिवसात 10 दिवसात एक वेळ अशी येते की तुमचं पुन्हा दुखणं बंद होऊन जातं. पण तुम्ही जर या दुखण्यामुळे पुन्हा स्टॉप केलं तर मग काही होत नाही. मग तुम्हाला त्याच्यामुळे दुखलं जरी, बॉडी पेन जरी होत असेल तरी तुम्हाला जायचं आहे. आला तू शूज घाल, जा पटकन शूज घाल बाळा. अच्छा ती पर्स आहे का? हा, अजून एक पर्स आहे. राईट, चलो चला चला, माझ्या बेबीची स्कूल झाली. पप्पा ऑफिसला नाही गेले आज. तर आजच्या डाएटमध्ये आहे उसळ, अंडी, कारल्याची भाजी आणि भात. मी हे बघा किती घेतलाय, फक्त 2-3 घास. चला, भूक लागली आहे. कारले कडू आहे पण ठीक आहे, भाजीपाला पण सगळा पोटात गेला पाहिजे. तुम्ही माझा लंच बघितला आजचा, आणि संध्याकाळी एक 4-5 वाजता मला भूक लागली होती, तर तुम्ही अशा वेळेस मखाना खाऊ शकता. तर रोस्ट करायची सिंपल, किंवा मग काही पेरी पेरी एक मसाला मिळतो, तो पण टाकून तुम्ही तो फ्लेवर देऊ शकता. काही पुदिना, कोथिंबीर, कढीपत्ता त्याचा फ्लेवर देतात. मी काय नाही, सिंपल थोड्याशा एकदम कमी तेलात किंवा तुपामध्ये भाजते आणि नॉर्मल खाते थोडंसं मीठ टाकून. मखाना खाऊ शकतात 4-5 वाजता. किंवा मग जो ड्रायफ्रूटचे एक छोटेसे लाडू बनवायचे महिन्याचे, एकदम छोटे छोटे. मी आता उद्या परवा किंवा मग या विकेंडला सॅटर्डे संडेला बनवेल आणि तुमच्यासोबत मी रेसिपी पण शेअर करेल. मी ऑलरेडी एक लाडू बनवलेले मनालीमध्ये असताना, तो पण व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. तर ते लाडू तुम्ही एखादा लाडू खाऊ शकतात किंवा मग कॉफी पिऊ शकता. सिंपल कॉफीने पण तुम्हाला ना खूप जास्त तास एनर्जेटिक वाटतं. तर मी आज संध्याकाळी कॉफी पिली होती आणि आता मी डिनरला चिकन करणार आहे. आज आम्ही चिकन खाणार आहे आणि रिद्धूला पण मी हे चिकन आणि भात अशी मी टिक्की बनवली आहे. हा होता माझा आजचा डिनर. सिंपल उकड बनवली होती आणि बस. डिनर
झाला आहे आणि इतके डेंजर पाय दुखत आहेत, म्हणजे मी असं बसली तर उठायला सुद्धा येत नाहीये. पण तरी पण उद्या जायचं आणि वर्कआउट जसं जसं तुम्ही करतात ना हळूहळू पेन कमी होत जातं. पण मी उद्या वर्कआउट करायला लागली की बॉडी गरम होते आणि पुन्हा थोड्या वेळाने नॉर्मल वाटायला लागतं. तर असे अजून माझं एखादा वीक तरी दुखणार आहे भरपूर. आणि आमचं आता आज फक्त मी नॉर्मल चिकन खाल्लं, बाकी काहीच नाही. ते पण आम्ही कुकरमध्ये मी फक्त शिजवलं होतं, ते पण मी तेल नाही टाकलं होतं. फक्त आलं लसूण आणि कोथिंबीर थोडंसं लावून पेस्ट, हळद मीठ आणि तसं बॉईल केलं होतं चिकन. तर अशा पद्धतीने माझा दुसरा दिवस झाला आहे. आता चिकनच्या पण ॲक्च्युली दिवसा खायचे, रात्री जास्त कार्ब्स नाहीच घ्यायचे आहेत आपल्याला, तर वेट लॉससाठी. पण मग आज मी खाल्लं. आता उद्या चिकनच्या, अंड्याच्या, सोयाबीनच्या भरपूर ज्या आपल्या हेल्दी डाएटमध्ये ज्या रेसिपीज असतात त्या मी वेगवेगळ्या रोज दाखवणार आहे. आत्ताशी दुसरा दिवस आहे. सो असंच तुम्ही पण वर्कआउट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. गुड नाईट.